श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता, दीनबंधो अनाथनाथा. पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्याय रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करुणा. स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्भ हरिलासे. हरिहरांची जिंकुनी कोटी, पुढे लोभाची भेटी. गमन कळा नारद होटी, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणी कर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन. घेऊन बळीचा गौरव मान, वामना ते भेटला भोगावतीची करुणी अंघोळी. पुढे पातला भूमंडळी, यावरी कथा पुढे कल्होळी. नवरसा ते वाडिका, असो आता रमा रमण. ग्रंथाक्षरी बैसला येऊन, तरी पुढे श्रोती सावधान. कथा रस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकला. वैभवे मशकातुल्य केला, तरी तो विस्मयवान खोंचला. खडतरपणी हृदयांत, मग जो गुरु वाचस्पती. परमध्याता सर्व मूर्ती, सहस्र नयन तया प्रती. घेऊनिया बैसलासे देवमंडळात सहस्र नयन. घेऊनी बैसलासे कनकास, जैसा नक्षत्री रोहिणी रमण. अति तेजे मिरवला, ऐशा रीती पाक शासन. बैसलासे उणी सभास्थान, मग बृहस्पती विस्मय रत्न. चरपट प्रताप सांगतसे, अहावय कुठे साण स्वरूप. परी अर्का समान थोर प्रताप, हरिहरादी करुणी लोप. स्थापुनी गेला आपुलेची, तरी वाता कर्षण विद्या सबळ. देव दानव झाले निर्बळ, नाथपंथी हे महाबळ. आतळले कैसे कळेना, तरी याते करुणी उपाय. साध्य करावे हेतुके ठेव, या कर्मासी कोण लाघव. स्वीकारावे महाराजा, की तयाच्या ग्रहाप्रती जाऊन. दास्य करावे मनोधर्मे, तो शोनी सर्व कर्म. महीवरी मिरवावे, असो यापरी यत्न करुण. भेट घ्यावी त्या गौसुण, परी ते जोगी तीव्रपणी. वर्तता ती सर्वदा, तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट. अर्थ वदावा तयासी निकट, परी काय साडा मुची अलोट. कार्यार्थी भीड कोणती, तरी भिडेचे उपजयपण. उजेड पडेल दासत्वे करुण, तया मागे राणो राण. अपार मही हिंडावी, तरी हिंडल्यानी कोणी काळी. उदय पावेल कृपानवाळी, अमरपुरीची देवमंडळी. तेजयुक्त होईल, म्हणाला ऐसे कासयान. हा विपर्यास येईल घडवण, तरी मही होता पुण्य पावन. आसन माझे घेतसे, तरी मी येथे सावधान. करुणी रक्षितो आपले आसन, तस्मात अमरावती सोडून. जाणे नाही मज लागी, ऐसे बोलता अमरपती. बोलता झाला वाचस्पती, म्हणे महाराजा नाथा प्रती. येथेची अनावे महायज्ञे, तरी तो यज्ञ म्हणशील कैसा. यज्ञ करावा सोमभासा, त्या निमित्ते नाथ राजसा. घेऊन यावे स्वर्गासी, मग तो येथे आल्या पाठी. दावणी भक्तीची अपार कोटी, मोह उपजवोनी नाथा पोटी. कार्य साधुनी घेईजे, ऐसे बोलता तपोद्विज. परमतोषला अमरराज, उपरी म्हणे महाराज. गुणा पाठवू पाचाराया, यावरी बोले कचतात. हे महाराज अमरनाथ, मचिंद्र पिता अष्टवसूत. उपरिचर नामे निर्भतसे, उपरिचर जाता मही तळपटी. मचिंद्राची घेईल भेटी, सांगुनी त्याते कार्य शेवटी. मग मचिंद्र आम्हा बोधिल, तरी त्याते पाचारुण. कार्य यज्ञाचा वधुनी काम, विमानी आणि रूढ करुण. पाठवावा महाराजा, यापरी मचिंद्रनाथ. आला असता अमरपुरीत, गौरवणी तो आत्याते. तुष्ट चित्ती मिरवावा, तरी शक्ती तव सरिता लोट. मचिंद्र उददी पोट, संगमिता पात्र अलोट. प्रेम तोय भरले असे, तरी सुमुखाचे पडता जळ. कार्य शुक्तिका मुक्ता फळ, तू ते ओपिल तपोबळ. नवनाथ अनोनिया, मग तो मुक्त अविद्य विधी. लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी, मग ते रत्न कर्ण विधी. स्वीकारी का महाराजा, ऐसे एकुणी गुरु वचन. परमतोषला सहस्र नयन, मग रथी मातली पाठवण. उपरिचरा पाचारी, उपरिचर येता वदे त्याते. म्हणे महाराजा कामना मनांत, उदेली करू सोमखाते. पूर्ण करी आता तू, तरी विमानियानी करुणी आरोहण. जाऊन या मच्छिंद्र नंदन, उपरी त्याते सवे घेऊन. जावे नवनाथ मेळी, मग ते आर्या भावार्थित. मिळवणी आणि अमरपुरीत, सोममहाचे सकळ कृत्य. तया हस्ते संपादो, अवश्य म्हणी वसुनाथ. तत्काळ विमानियानी बैसला, बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ. लक्षुनिया पातला, तो गोरक्ष धर्मनाथ. चौरंगी काणिबा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालंधर अडमंगीनाथ. तीर्थस्नानी ऐक्यमेळा झाला असे. विषया समुदयांत मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखील तात. मग उठोनी मोळी चरणाथे, समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून, बैसला सकळांमध्ये वेष्टून. म्लानवाणी कार्यरत्न, अमरांचे सांगत असे. म्हणे महाराज हो शक्रापोटी. अर्थ उदेला मककोटी, तरी आपण नवही जेटी. साय व्हावे कार्यार्था, भौतांपरी करुणी भाषण. सर्वांचे तुष्ट केले म्हण, उपरी मचिंद्राते बोधन. अवश्यपणी वदविले, मग जालंधर काणिपा चौरंगी. मचिंद्र गोरक्ष अडबंगी, गोपीचंद रायादी अन्य जोगी. आरूढ झाले विमानी, गौड बंगाली गेला पट्टण. प्रविष्ट झाले ते विमान, राम गोपीचंद मातेसे भेटून. समागमे घेतली, उपरी विमानियानी होऊन. पाते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहुण.
आरूढ केला विमानी तेथुनी भरतरीचे करुणी काम विमान चालविते इच्छिले आयोमे तो गौतम तिरीनाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे या परी तीर्थ करिता महीपाठी महासिद्ध जोनात चिरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सभे घेतला महाराजा पुढे मानदेसी विटक्राम नावाने पाते झाले विमानियाने तेथे रेवण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारा सहित ते विमानियानी झाले स्थित 84 सिद्धांत समवेत अमरपुरी पातले विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला व्रतारी परम गौरवणी वागुत्तरी चरणांवरी लोटला सकळा करुणी नमना नमन नीत सदना सहस्र नयन आपल्या आसरी वैसवण षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहून सकळ अमर मणी संतोषले अपार तेज बाहुनिया गंभीर उभे ते ठाकरे मग हवन कृत्य मन कामना बदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि वचित्रनाथ म्हणती सुरवर बाळा एकमात सियल द्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटवी कारण आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच परिचय वसु गंधर्व घेऊन पात झाले अटव्यवण तेथे यज्ञ साहित्य आहुती करुण यज्ञ आरंभ मांडला दंपत्य बैसुनी सहस्र नयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जण स्वाहा म्हणून कुंडी टाकिती परी किलोतळेचे सेवेयांत अटव्यवण होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मचिंद्राथे आठवला मग पाचारुणी उपरिचरतात मचिंद्र म्हणेजी वसु समर्थ सिंहल द्वीपी मीननाथ कौण ग्रामी ठेविला एरुमणी त्याच्या ग्राम सेवेंत अटव्यवण हे विख्यात विराजित तरी किलोतळे सहित मीननाथ पाचारितो आताची मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जावण मीननाथास किलोतळा रत्न पाचारुणी एक क्षण भेटी केली वयंता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सुत तया ठाई मचिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडवंगी नाथ गिरवित बैसविले समोदायांत यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मचिंद्रजती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यात उपरिचर वसु बैसवणी पाहावा अर्थ सुरसु ऐसे बोलता प्राज्ञ विशेषु अमरपाळ समजला मग हातीचे सोडुनी यज्ञ कंकणा वसु हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थना निसदृष्टी विलोकी सर्व पदार्थ आळूणी आपण अंगे जिजवी शची नंदन उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी खाद्यभोज षड्रस अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिकले तयाचे चरण निज हस्ती चुरितसे ऐसे सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी एरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणुनी सापेक्ष इंद्रमयूरवेशे नटलासे निकटतरू शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्रजपती वाताकर्षण लादले दैवे सर्वत पराहाटी सकळ लादले हातवटी उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्त्र लादले ऐसी विद्या होता सगण परम हरुषला सहस्र नयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तवरी असो हवन अर्पण आहुती मग पावनी पूर्ण समाप्ती मग मचिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला मग पूजा करुणी सांगोपांग उपरी दशवनाथे पूजिले अंग वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरविले सकळा बैसवणी कणकासनी उभा राहिला जोडूनी पाणी सर्वांसी वदे मला नवदरी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूरवेश धरुणी माये अभ्यासिले विद्येते मीन जतीसा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपुलावर त्याते देऊन सनातपणी निर्वावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांसी समजले तस्करी कृत्य मग ते कोपणी परमचित्तांत शापवचन बोलताती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवावया कारण तरी चोरुणी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागे ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचर वसु वाचस्पती गौरवणी अपार युक्ती तुष्ट केले चित्तांत म्हणती महाराजा शाप मोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने 12 वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता परिणातपंती छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलुनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरुणी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोतळे ते मचिंद्र जती सोनिया चालिला मग किलोतळेचे नमन अवर्ण आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदू आणून बोळविले नाथासी सवे घेऊनी मीननाथ विमानियानी झाले समस्त खाली उतरुणी मृत्यू महिता नाना तीर्थे पाहिली हेला पट्टणी मैनावती पोचवणी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्ध दीन निर्मिले तयांचे सांगितले पूर्वी नाम
आता सांगावया नाही काम असो सिद्ध खडकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरीकडे अमरनाथ लक्ष्मी या सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिशित तीव्रपणी आचरला परिते आचरिता तीव्रपणी मंत्र प्रयोगी सोडी पाणी तिनी सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलू भरवण परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियले ऐसे तप करुण स्वस्थानासी इंद्र जागुण उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शिके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ मग येऊन आपले स्थानांत गुप्त रूपे राहिले मटित राहिला कानी फासती उपरी मचिंद्रासी मायबाप म्हणती जाण पीर जो जालंदर जती गर्भागिरी नांदतसे त्याहुनी खालता गैबी पीर तो गैनीनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे की विटग्रामी मान देशांत तेथे राहिले रिवणनाथ चरपट चौरंगी अभंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती भरतरी राहिला वाताळ भूनी मीननाथ गेला स्वर्गा लावणी गिरणार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे पुढे 84 सिद्धांपासून नाथपंत मिरवला अति सामर्थ्याने इथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मचिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करुण तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा द्वितीय अध्यायी अत्री नंदन विद्याणव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धार्थ कळा साधिली तो अध्यायी करिता नित्य पठण अपार धन लाभेल संसारी जाण विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र तृतीय अध्यायी मच्छंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करुणी उपरांती ऐक्य चित्त झाले असे याचे झाली या पठण शत्रू होतील क्षीण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वथा मुष्टी वादा झाली असोण अपकार होईल तियेने मूर्तिवंत मारुती करुणे रक्षण राह्य दया घरी सर्वदा चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकुणी वसुसता ज्वालामुखी भेटली तो अध्यायी नित्य पठण करिता सुकेल कपटाची बंधन व्यता शत्रु पराभवनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायीचे कथन भूते घेतले प्रसन्न करुण अष्टपती जिंकुण विजयी झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करिता पठण भूत संचारण होई त्या घरा कारण आले असता जाती सोडण परमत्रासे करुणिया सहाव्या अध्यायात शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश झाली अस्त्रेती तो अध्याय नित्य करिता पठण शत्रू लागी पडेल मोहन निष्कपट तो करुणी म्हण किंकर होईल द्वारीचा सातवे अध्यायी अपूर्व कथा जिंकुणी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नव्हे 84 ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जकीन भया वासुनी त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेईचे आठवे अध्यायी सगळ कथन पाशुपत रायासी राम दर्शन रणी मित्र राज जिंकोण केला प्रसन्न विद्येसी तो अध्यायी नित्य गाता ऐकता आपला सखा देशावरता तो ग्रहासी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेवणी बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असे तो अध्यायी नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करुणी राहे दशम अध्यायीचे कथन स्त्री देशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुत अर्थी पाठवण अर्थ किलोतयेचे पुरविले एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गैरीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो अध्यायी करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण फळे वासतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी ग्रह द्रव्याच्या यज्ञांत उदय पावला जालिंद्रनाथ तो एकादश अध्याय पठन करता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळा रात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संतती सहभोगील की 12व्यात हे कथन जालिंदरी गुरु केला अत्री नंदन उपरी काणिफाचा होऊनी जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करिता पठण शोभन पावे कोणी देवता जाण शोभित असल्या होतील श्रवण सुख सर्व त्याची देती 13व्या अध्यायांत मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठण श्री हत्येचे दोष सकण त्याचे होऊनी सकळ निरसन उत्तरील पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपी चंदाने स्त्री बोले घातले निवण गुप्तनिशी माझारी तो अध्याय पठण करिता असेल वंत कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल पंचदशांत सुलाळ कथन काणिफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी स्त्री राज्यांत जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पाहुणी सर्व सुखांत
निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायांत काणिपा भेटला गोपी चंदाती, तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःस्वप्नाते नाशिल. 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून, उपरिनाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदी अर्चिला. तोची अध्याय पठन करिता योग साधेला योग आचरता, दुष्टबुद्धी जाईल सर्वता, सुपंत पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन, तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला. तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासेल सर्वता, पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने, तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधेल का. 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण, गोरक्ष श्री राज्यांत जाऊन स्नेह संपन्न झाला. तो अध्याय पठन करिता गोड लागेल असेल अत्यंत वेळ, तरी ते श्रेष्ठा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल. 21व्यात श्री राजातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्ष नंदने, नाना परिबोधने म्हणा दुष्टकर्माते निवटिले. तो नित्य अध्याय पठन करिता नासेल बहु जन्माची गोहत्या, निष्कलंक होऊन चित्ता तपोलोकी मिळवेल. 22व्यात सोरठी ग्रामी गोरक्षे वीरनाथा मारुणी, पुन्हा उठविला मंत्रे करुणी मच्छिंद्र मोहे करुणिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थिया पुत्र तत्वदा, तो होईल विद्यावंत विद्वजना मान्य की. 23व्यात रसाळ कथा मच्छिंद्र गोरक्ष गर्भात्री जाऊन, सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला तेथे उत्सव, तरी तो अध्याय पठन नित्य व्हावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राही भरुणी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मुनी आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी तिने समस्त वाच होती नारी, तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळवाचे. 25व्यात गंधर्व सुरोचना राशप झाला शापे करुण, तरी तो अध्याय केली आवटण शाप वचन बाधेना, आणि मानवाविण दुसरा जन्म होणार नाही तया कारण, आरोग्य काया पतिव्रता कामिण पुत्रगुणी होईल. 26वे अध्यायांत गणगंधर्व झाला विक्रमसुत, आणि विक्रम भर्तरी सुत एक चित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठण गोत्रहत्या जाती नासून, मोठी पाठी शत्रू संतान न राही होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन राजपती वैसलाराव विक्रम भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न, दत्तानुग्रह लादला. तरी तो अध्याय करिता पठण पदुच्छिद पाविल पूर्वस्थान, गेली वस्तू पुनः परतोण सापडेल तयांची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्ण तपा आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवाण स्तारत सेवेसी. 29व्या अध्यायीचे चरित्र भर्तरी होऊनी विरक्त पवित्र, गोरक्षा सांगती अत्री पुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण सुटेशय रोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, ते चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पडता कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्रजी विक्रमदेही संचरण, 12 वर्षे राज्य करुण रेवतीसी पुत्र दिदला. त्या अध्यायाची करिता पठण आयुष्य असता देहा कारण, गणांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण, मच्छिंद्र शिवस्मृताहुण महीभरती उतरिले. तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न, झालेल्या ते होता श्रवण पिढा आलेल्या तयाची. 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला अत्री नंदन, सहज सिद्धी कळा दावण गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण, तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान, दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करता पठण महासिद्ध येईल उदरा कारण, 42 करुणी उद्धरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा, आस्तिक ऋषी झाला दाता तयाची मातेसी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा, आस्तिक ऋषी झाला दाता तयाची मातेसी. ती कथा करिता श्रवण पठण सर्व वृश्चिक दोष जया कारण, झाली या विषयाची उत्तीर्ण श्रवण केले या अध्यायतो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत, उपरी विद्यावळी वचितनाथ जिंके येले भिडवणी. ती कथा करिता श्रवण पठण सदरानं लागले कुशलपणा, लागल्या त्याची होईल वंदना विद्यावंत होऊन या. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन, विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण पठण होता त्यास, हुताप मुद्रा नवजोरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा, हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लावली. तरी तो अध्याय करिता पठण तो युद्धा जाता तपोधन, शस्त्रबाण पावण जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाक शासन, स्वर्गे नेऊनी करी हवन
विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्थ यशस्वी ऐश्वर योग्यता पुत्र पौत्री नाम देला 39 फलार्थ तोची प्राप्त अर्थ की 40वा एक परिस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करुण त्याते असत्य मानिल जन जो निंद गया ते दाबिल निंदुन तो अधिकारी विघ्नांचा येलोकी पडलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावनी शेवटी वंशी विचेल ग्रंथ निंदिता हा अगाहा ग्रंथ डोळे भक्ती सार आहे गोरक्षाचा किम्यागार परिपालटोणी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला ऋणी श्रोते व भाविक जन सोडून द्याकी निंदा वचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की तरी हा ग्रंथ संग्रह करुण चमत्कार पहावा पठन करुण हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असते की हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करुणी उगलेची घरी तेव्हा विश्वास धरून या 40 अध्यायांत मंत्रयंत्र सुखकारक असती अति पवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने मिळविले पठन करता शर्मासमिती जो अध्यायाच्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करुणी पहावे या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करुणी ठेवावा घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुनी वरती चला म्हणावे ओ कार्याप्रती नवनाथ वंदुनी मुक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पहावा चमत्कार सांग नवनाथ ओढवुनी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदू श्रोत्यांच्या ग्रहाप्रती दुपडी सुत हेची प्रार्थी मालो नरहरी देवाते शके 1741 प्रमाती नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला तरी ओव्या सर्व निवस्त 7,600 उपरी ऐसे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती ह्या अध्याय वाचावयान बनेल जाशी तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करुणी नाथ नामासी कार्य काज करावे सो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त आता ते दुपडी सुत मालो नरहरी याची विनवित की श्रोते असोत सुकृपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर चत्वारिशं तितमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार चत्वारिशं तितमाध्याय समाप्त नवनाथ भक्तिसार ग्रंथ संपूर्ण श्री कृष्णार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।